तर मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे जे डायनामिक्स मार्केटचं आहे, ह्या लाल रंग आम्हाला जितका घाबरवतो तेवढाच रिसर्च हेडला पण घाबरवतो का? कारण आपला अनेक वर्षांचा 25 वर्षांचा जवळजवळ अनुभव आहे आणि अशी अनेक सायकल आपण पाहिलेली आहे. तर हे मॅथमॅटिक आतला मार्केटचं काय सुचवतं? नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद मला या मंचावरती बोलवण्यासाठी. मार्केटमध्ये माझ्या मते लाल रंगाशी आपली मैत्री करणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण काय माहिती आहे की आपण लाल रंगाशी मैत्री जर केली आणि जेव्हा पण आपल्याला लाल रंग गडद दिसतो त्यावेळेला तर नक्कीच या मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो माहिती आहे, आपल्या पोर्टफोलिओवरती आपण अल्फा जनरेट करू शकतो. बरोबर. म्हणजे आपले रिटर्न्स हे मोस्टली निफ्टीच्या पॅरलल असतात किंवा मागे पुढे असतात. पण त्याच्यापेक्षा जास्त जर कमवायचे असतील आपल्याला तर या लाल रंगाच्या वेळेला आपल्याला एक असा विचार केला पाहिजे की हा लाल रंग मला इंडिकेट करतंय की इकडे थांब, विचार कर आणि इन्व्हेस्ट पण कर. कारण की अशाच वेळेला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले जे कॅपिटल आहे त्याच्यावरती जे रिटर्न्स मिळालेत लोकांना ते भरपूर आहेत. आपण खूप सारे इव्हेंट्स बघितले आहेत. 2000 बघितलं, 2008 बघितलं आणि त्याच्यानंतर 2020 बघितलं आणि आत्ताच नुकतं मार्चमध्ये 22,000 इंडेक्स झालेलं आणि आता 24,500 आहे. बरोबर. तर ओव्हरऑल बघायला घेतलं तर मार्केटची सायकल आहे ती अप ट्रेंडची आहे. आपलं मार्केट इमर्जिंग मार्केट आहे आणि आपलं मार्केट ग्रो होत राहणार आहे. बरोबर. थोडंसं मध्ये पॉज येऊ शकतो मार्केटमध्ये, पण जर या लाल रंगाशी जर मैत्री केली तर नक्कीच रिटर्न्स खूपच सुखदायक होतील. बरोबर. लाल रंगाची मैत्री तुम्ही खूप चांगलं सांगितलं की